तिकडे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर आणि पन्हाळा तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। शनिवारी झालेल्या पावसाने काही झाडं पडली आहेत तर पाणी साचल्याने काही मार्ग बंद होते। करवीर तालुक्यातील भामटे गावात डोंगरातील मुरुम माती कोसळून एका घरात घुसली। डोंगरातली माती मुरुम घसरल्याने भूस्खलन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। तर पन्हाळ्यातल्या नावली या गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र घरांमधील साहित्याचं नुकसान झालंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत। विशाल, कोल्हापूरमध्ये हा धुवाधार पाऊस झाल्याचं दिसतंय, सध्या काय परिस्थिती तिथे आहे? नक्कीच दीपाली, कोल्हापूरमधली सध्याची परिस्थिती जर पाहिली, आता सध्या जर पाहिलं तर सध्या 10-10:30 वाजलेले आहेत आणि या 10-10:15 वाजलेले आहेत आणि या सुमारे सुद्धा आता ढगाळ वातावरण जे आहे ते पाहायला मिळते। संपूर्ण जिल्ह्यामध्येच ही परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। सकाळी सुद्धा थोडाफार पाऊस जो आहे तो जिल्ह्यामध्ये झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं। काल शनिवारी जो पाऊस झाला, या पावसामध्ये करवीर आणि पन्हाळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका तो पाहायला मिळाला। करवीर आणि पन्हाळा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस जो आहे तो पाहायला मिळाला। भामटे या गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। याच्यामध्ये डोंगरालगतच्या असणाऱ्या काही घरांमध्ये माती जी आहे ती घरांमध्ये गेल्याचं पाहायला मिळालं। त्याचबरोबर पन्हाळा तालुक्यातल्या नावली या गावामध्ये सुद्धा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळं अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं सुद्धा चित्र जे आहे ते पाहायला मिळालं। या सगळ्यामध्ये कोणतीही जीवित नाही, मात्र ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीचे मार्ग जे आहेत ते काही काळ बंद असल्याचं पाहायला मिळतं। माझ्या पाठीमागचं सुद्धा आता दृश्य जे आहे ते आपण पाहतोय की वाड्या वस्त्यांवर जाणारे काही रस्ते जे आहेत ते पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। ही सगळी जर परिस्थिती पाहायची झाली तर जीवितहानी नसली तरी काही साहित्यांचं नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांमध्ये झाडांची पडझड झालेली आहे, काही घरांमधले पत्रे उडून गेल्याच्या सुद्धा घटना ज्या आहेत ते घडत आहेत। त्यामुळे जिल्ह्यामध्ये जर का पाहिजे झालं तर लाखोंचं नुकसान झाल्याची भीती जी आहे ती कुठेतरी व्यक्त सुद्धा केली जाते। प्रशासन या सगळ्या बाजूनं अलर्ट असल्याचं पाहायला मिळतंय। मान्सून जो आहे तो लवकरच दाखल होणार अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते। आणखी काही दिवस असंच वातावरण जे आहे ते राहणार असं सुद्धा सांगण्यात येतंय। मान्सून जर का लवकर दाखल होणार असेल त्या पद्धतीने प्रशासनाने सुद्धा तयारी जी आहे ती सुरुवात केल्याचं पाहायला मिळते। आपत्ती व्यवस्थापनाची सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी बैठक देखील पार पडली। जिल्ह्यातल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा देखील घेतला जातोय। नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते सातत्याने करण्यात येते। कारण जर का मान्सून जर का लवकर पोहोचत असेल तर पावसाची शक्यता आहे ती सुद्धा जास्तीत जास्त वर्तवण्यात येते। कारण यंदा मे महिन्यातच मान्सून जो आहे तो मान्सून सुरू होणार का अशी जी परिस्थिती आहे ती निर्माण झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। मात्र सध्या जर परिस्थिती पाहायची झाली तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच ठिकाणी पावसाची जी संततधार आहे ती कुठेतरी पाहायला मिळते। जर का अशीच संततधार सुरू राहिली तर प्रशासन सुद्धा कुठेतरी अलर्टवर मोडवर आल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। निश्चितच धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।